प्रतापजी भाणे आणि कैलास पोरजी. तर गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी देखील झाली आहे दाखल. फिल्डिंग लगेचच सजवायची आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. फ्रंट लाईट ऑन देखील झाली आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर 5च्या आसपास मॅच सुरू झाली. डे नाईटचं हे पर्व आपण प्रथमतः ह्या मैदानावरती ह्या क्रीडांगणावरती अनुभवतोय. आझाद मैदान आणि एक ऐतिहासिक मैदान आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या मैदानावरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय सुरेख आउटफील्ड असलेलं हे क्रीडांगण आणि तितकीच सुरेख देखणी खेळपट्टी आपण पाहतोय आणि तितकंच नेत्रदीपक या स्पर्धेचं आयोजन नियोजन. यस, पंचांकडनं ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो तो जयेश पाटील. मागच्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये जरूर फटका खेळण्याचा मानस होता, मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात, स्ट्राईक रोटेट करतात आणि एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा आणि एका धावेनं डावाला सुरुवात फलंदाज किशोर मुंडेकडनं. किशोर मुंडे आणि कृष्णा मडवी ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये बादल 11 आगासनकडनं. पेनल्टी 2 धावसंख्येची फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यस, मोबाईल होता. जेव्हा प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा ह्या गोष्टी जरूर आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. शिस्त आहे खरं तर. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना, मग ती रेग्युलर असो किंवा 40+ नियम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्या नियमांची अंमलबजावणी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे खरं तर. आम्ही नेहमीच जेव्हा रायगडामध्ये समालोचन करतो तेव्हा आम्ही देखील सांगत असतो शिस्तीच्या बाबतीत नेहमीच कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट अतिशय शिस्तपूर्ण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि ती शिस्त खरं तर ह्या नियमांच्या अंतर्गत बांधली जाते. 2 धावसंख्येची पेनल्टी असेल ते टीम निलजेला. चांगला चेंडू, प्रयत्न चांगले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी स्ट्राईक गोलंदाज म्हणून भूमिका जयेश पाटीलनं बजावली होती. त्याच प्रकारची भूमिका सद्यस्थितीला त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक, जे षटक हाताळणं कठीण कार्य आहे, मात्र ते कार्य जयेश पाटील लिलेया पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावा 4 पाहायला मिळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे. डीप मध्ये आता चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग फिल्डरला बीट करून चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. पुकार प्राप्त झाला. 4च्या मदतीनं धावफलक 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला पॉवर सर्कलचा मार्गस्थ पाहायला मिळते. 2 धावा ऍड झाल्यात पेनल्टीच्या, त्या कारणास्तव 8 आहेत, याची देखील दक्षता घ्या. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेत लगत फील्ड केला जाईल तोपर्यंत धावा 2 आणि या 2च्या मदतीनं दुहेरी अंकात बॅटिंग करणारा आगासन संघ आपल्याला पाहायला मिळतो. बादल 11 आगासन संघ 10 या आकड्यावरती. षटक पहिलं आणि षटकातील आता अंतिम चेंडू 1 टू गो आपल्याला पाहायला मिळेल जयेश पाटील कडनं. फटका हा देखील लाजवाब आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षकाकडनं थोडंसं फंबल झालं, लगेच 1-2 मध्ये रूपांतर केलं जातं दोन्ही फलंदाजांकडनं. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न चालवला होता, पैकी चांगली पाहायला मिळते. 2 धावा. इथे षटकाची सांगता झाली. एका षटकाचा खेळ संपला आणि बिनबाद 12 अशी सुरुवात बॅटिंग करत असताना बादल 11 आगासन संघ. हार्दिक हार्दिक स्वागतम पाहिलं ते स्वागतम. आपण या स्पर्धेमध्ये
या मॅच मध्ये देखील तशाच खेळीची अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडनं जरूर केली जाईल. एका बाजूला साथ द्यावी लागेल किशोर मुंडेला देखील. नेक्स्ट ओव्हर आणि षटकासाठी गोलंदाज श्रीराम पाटील. आणि पहिल्या मॅचचा मॅच विनर म्हणजे दोन मॅच विनर आता आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूला कृष्णा मडवी तर त्याच्या विरोधात श्रीराम पाटील यांना आपण पाहतो. दोन जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. स्लोवर चेंडू पेक केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रात, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या दिशेनं. पाठलाग जरूर चालू आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होते आणि अंतिम क्षणाला चेंडू रोखला तोपर्यंत धावा मात्र 3 कंप्लीट झाल्या. ह्या 3च्या मदतीनं आता संघ 15 या आकड्यावरती. 4 षटकांची ही मॅच आहे. किमान 4 षटकामध्ये 40-45 ही धावसंख्या मानाशी टार्गेट बाळगला असेल ते टीम आगासनं त्या दिशेनं वाटचाल देखील चालू आहे. सतीशजी राजेश साहेबांचं शुभगमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चंद्रकांत भोईर बामाळी यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे सुरजचे वडील आहेत आणि खऱ्या अर्थानं चंद्रकांत भोईर यांना विनंती करतोय बामाळीचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कमलाकर पाटील आणि दीपकजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत चपलाईनं धावा 2 कंप्लीट होतात. 40 प्लस जरी हे खेळाडू असले तरी देखील दमखम आहे या खेळाडूंमध्ये. अतिशय चांगला फिटनेसचा दर्जा दाखवताना आपण त्यांना पाहतोय. भगवान शेठ मडवी नागाव यांना विनंती करतो या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. भरपूर सारे मान्यवर सातत्यानं पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट पिच चेंडू फुल केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याचा अचूक जजमेंट, वेल जज कॅच आणि या कॅच न मात्र डाव संपलाय तो फलंदाज किशोर मुंडे यांचा. अगदी स्फूर्ती निर्माण करणार आहे संगीत, शिवसेनेचं संगीत. आणखी असं म्हटलं जातं की नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर. आणि त्याच प्रकारचं कार्य जनसामान्यांसाठी नेहमीच कार्यरत असणारी ही शिवसेना. या मंथनजी पाटील यांच्या देखील शुभगमन. 3 दिवस खऱ्या अर्थानं स्पर्धेला खऱ्या अर्थानं उपस्थिती दाखवली. उत्तम दादा पाटील यांचे ते सुपुत्र आहेत, शाळेत जात नाही, 5 दिवस सुट्टी काढली आहे. आपलं देखील स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. मात्र असं करून चालणार नाहीये. केवळ क्रिकेट खेळून पोट भरणार नाहीये मित्र. हसी मजाक खेळामध्ये निश्चित चालू असतो. ना बॅक टू क्रिकेट. चिकित सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट केली, थोडीशी मिसफील्ड झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटचा पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिंदास मुंडेना आपण पाहतोय. या अगोदर जर मॅचचा विचार केला तर तेव्हा 5व्या क्रमांकावरती आले होते. ह्या मॅच मध्ये षटकं कमी आहेत त्या कारणास्तव स्वतःला प्रमोट करत असताना 3ऱ्या क्रमांकावरती बिंदास मुंडेना आपण पाहतोय. 2 आक्रमक शैलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्षमता दोघांमध्ये आहे, मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. ती फलंदाज एका बाजूनं कृष्णा मडवीला आणि साथीनं आता बिंदास मुंडेला देखील. थोडासा वेळ जास्त घेतला जातो. हरियाप थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, याची दक्षता घ्या. शॉर्ट पिच चेंडू होता, स्लोवर चेंडू. बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग आणि एक स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक आहे. ही फील्डची सजावट होती खरं तर कृष्णासाठी. ज्या प्रकारे कृष्णा वारंवार ऑनसाईडला फटके दाखवतो त्या दृष्टिकोनातनं त्याला बॅकअपला आहे क्षेत्ररक्षण हे व्यूहरचना सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धपळकावरती धावसंख्या 20 धावा, 2 दशकात धावसंख्या पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती आतापर्यंत एक फलंदाज गमावलाय बॅटिंग करणाऱ्या बादल 11 आगासन ह्या टीमनं. चांगला चेंडू, चांगला चेंडू.
चेंडूमध्ये गती कमी होती, मात्र दिशा आणि टप्पा अचूक होता आणि याचंच कारण की चेंडू हा निर्धाव पाहायला मिळाला. षटक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. कंप्लीट झालेत. 2 षटक आता शेष आहेत. द्वितीय फेरीतील पहिली लढाई आपण पाहतो टीम निलजे आणि त्यांच्या विरोधात बादल 11 आगासन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रवी पवार आपल्याला पाहायला मिळतील. चला जास्त वेळ खर्च करू नका आपण, अन्यथा आपल्याला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. की रूल्स सगळ्या टीम साठी आहेत. टायमर निश्चित ऑन असतो. अगदी कट टू कट टाइम देखील घेतला जातो. खरं तर प्रत्येक प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं ही घेतली जातात. इथे चांगला चेंडू डिलिव्हर केलाय रवीनं. जितके डॉट चेंडू येतील तितका उत्साह वाढेल तो टीम निलजेचा आणि चाहत्यांची आरोली आपल्याला ऐकायला येईल. ते एका बाजूला जितके षटकार येतील तितका मात्र आत्मविश्वास दुणावेल तो टीम आगासनचा देखील. चांगला चेंडू फुल ओव्हरलेनचा लोअर फुलटॉस चेंडू एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल लॉंग ऑनला. तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे ट्रॅप रचण्यात आलंय खरं तर फलंदाजांसाठी त्या प्रकारचे चेंडू देखील हाताळले जातात रवीच्या माध्यमातून. कारण की नेहमीच जसं आपण क्षेत्ररक्षण सजवतो त्या प्रकारचे जर चेंडू हाताळले तर गोलंदाजाला यश प्राप्त होत असतो. त्यासाठी गोलंदाजाला कसरत करावी लागते आणि ती कसरत ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये आपण रवी यांची पाहतो. रवी पवार गोलंदाजीसाठी तिसरं षटक. उजव्या आणि डाव्या त्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या कारणास्तव सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन क्षेत्ररक्षकांना भरपूर मेहनत करावी लागते. ऑनसाइडला आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. फलंदाज कृष्णा मळवी स्ट्रायकिंग एंडला. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेनं, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल तो आउट ऑफ दी पार. बिग हिट षटकार. फटक्याची नितांत गरज होती. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनात हे फटके मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मळवीकडनं आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राईट मोर द विकेटचा फुल लेनचा हा चेंडू प्रहार केलाय पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आता मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. बॉम्बो षटकार. सलगचा दुसरा षटकार कृष्णा मळवीकडनं. खास बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. टॅलेंटेड फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये देखील योगदान चांगलं होतं आणि या मॅच मध्ये देखील त्याच्याकडनं तडाखेबंद षटकार स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ज्या प्रकारे षटकार टोकला कृष्णानं ते दृश्य पाहायला मिळतंय. इथे देखील टर्न करत असताना स्वतःला नटरा स्टाईल न पाठवलंय बॉलला लॉंग लेग रिजनला. चेंडू ओव्हर द लाईन सीमा बार चौकार. आपण पाहतोय अगोदर 2 षटकार आपण पाहिले होते आणि आता चौकार पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि 7 मध्ये 22चं बहुमूल्य योगदान सध्याच्या घडीला कृष्णा मळवीचं आपल्याला पाहायला मिळतंय. दमदार बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच तळोजा मस्कूर आणि विरोधात खंबालपाडा. चांगला चेंडू सन्मान दिला. टेम्परमेंट देखील पाहू शकाल. परिपक्वता दाखवत असताना कृष्णाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
खराब चेंडू, जसे जसे शॉर्ट पिच चेंडू हाताळले तेव्हा तेव्हा हुक आणि फुलचे पटके आपल्याला पाहायला मिळाले. मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला, स्ट्राईक देखील आपल्या खात्यामध्ये ठेवली आणि षटकाची ते सांगता झाली. एक धाव या अंतिम बॉलवरती. 3 षटकानंतर धावसंख्या 38, उर्वरित 6चा अजूनही खेळ शिल्लक या पूर्वार्धामधील. नेक्स्ट मॅच तळोजा मजकूर विरोधात खंबाळपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करू टॉस. 14 मिनिटं या ठिकाणी लागली 3 षटकांसाठी, म्हणजे ॲक्युरेट वेळ जरूर घेतला जातो. पाणी, यस, पाणी घेऊन जायचंय स्वयंसेवक. कारण की मैदानामध्ये जर आपण विचार केला तर पाणी जरूर राखीव ठेवलं जातं, जेणेकरून वेळेची बचत व्हावा या दृष्टिकोनातनं या गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेळेचं महत्त्व जपलं जातं. या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मोतीराम दादा पाटील या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेताना आपण पाहू शकाल. आयोजन करता असतील, स्वयंसेवक, या साऱ्या भूमिका ते पार करतायत. कोणता संघ आला वेळेत, नाही आला, ह्या साऱ्या गोष्टी ते प्रामुख्यानं पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील करूया कौतुक. कारण की स्पर्धा जेव्हा आपण भरवता तेव्हा ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येकजण खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांगले योगदान. 40+1 जबरदस्त Yes. खेळाडू नागावचे आहे गोपालजी माळी, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अतिशय चांगले क्षणचित्र टिपले जातात फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेरामॅन कडनं. पंचांच्या पायावरती जो फुलपाखरू आहे ते दृश्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरा वर्क देखील अप्रतिम आहे, अतिशय सुरेख. यस, तो देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलाय. खरं तर फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी अशी आहे की त्यांच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लॅरिटी ह्या गोष्टी जपल्या जातात. बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे धाव घेण्याची संधी नव्हती तर, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल ते फलंदाज बिंदास मुंडे यांना. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का लागला बादल 11 आगासनला. आयोजनकर्त्यांची ही टीम आपण पाहतोय. खरं तर आज बादल 11 ह्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आगासन संघ दमदार संघ आहे, मात्र त्यांच्या विरोधात तितका ताकदवर संघ सध्याच्या घडीला खेळ करताना आपण पाहू शकाल. 2 षटकापर्यंत चांगली गोलंदाजी झाली होती. इकॉनॉमिकल दोन्ही षटकं राहिली, कारण की बॅलन्स 2 षटकापर्यंत सामना होता. मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येची लईलूट झाली. तिथे जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली ती कृष्णा मडवीकडनं. 2 षटकार 1 चौकार. तिसऱ्या षटकामध्ये रवी पवारच्या अगेन्स्ट. मात्र ह्या 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न. गणपत मामा पाटील निघू यांचं देखील शुभागमन. मामा, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते, तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जायचं आहे श्रीनाथ पाटील. यांना विनंती असेल की आपण जा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. एक चेंडू या ठिकाणी पूर्ण झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये यश कंप्लीट झालंय. उर्वरित 5 चेंडू या पूर्वार्धामधील शेष आहेत. द्वितीय फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम निलजेनं प्रथमतः फिल्डिंग करताना या टीमला आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या 38 वरती. षटकातील 5 चेंडू या पूर्वार्धामधील शेष आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला किशोर पाटील पाहायला मिळतात. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र कॉल झुलला नाही आणि चेंडू दोघांना बेट करून सीमारेषा पार. चौकार. चारच्या मदतीनं धावफलक 42 वरती. किशोरच्या अगेन्स्ट मात्र आता प्रहार करायला सुरुवात केली ती कृष्णानं. लाजवाब बॅटिंग. आतापर्यंत जेवढी धावसंख्या आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा. सध्याच्या घडीला 10 चेंडू आणि 27 चे योगदान. इथे देखील फटका चांगला आहे. गतीचा वापर केला होता गोलंदाजच्या. मात्र क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकाल रिंगणाच्या आतमध्ये शॉट फाईन लेगला, लेग स्लिप ज्याला आपण म्हणू शकतो, तिथे निश्चित पाहायला मिळाला. चेंडूला अडवलं तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे अवधी होता. 1 धाव एकवटली जाते आणि या एका धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती
43 धावा. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 43 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला आता नौका आलेला फलंदाज बालाराम बडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. याचं कारण की आता उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याला थोडंसं फाईन करत असताना आता स्वीपर कव्हरला त्याला तैनात करण्यात आलंय. गोलंदाज किशोर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी उजव्या हातानं. चांगला चेंडू कोण क्रिएट केला तो नॅचरल अँगल. जेव्हा गोलंदाज राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतात ना तेव्हा मात्र फलंदाजापासून चेंडू दूर नेण्याचं कार्य नेहमीच गोलंदाज करत असतात आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता किशोरकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू. अशा प्रकारची चेंडू हाताळावे लागतील कारण की आता टोटल मात्र मोठ्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळते. फटका इथे देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न होता त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा. षटकार. संख्येला वेग प्रदान झाला. धावसंख्या धावपळकावरती 49 धावा. जवळजवळ अर्धशतकाच्या समीप आला. एक पाऊल दूर असेल. इथे देखील फटकाला जवाब आहे. डाऊन दी ग्राउंड. दोन क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या मधून चेंडू अगदी स्क्रीन समोर. चौकार. अंतिम बॉल वरती शेवट गोड झालाय. या 4च्या मदतीनं धावफलक 50 अप. 53 धावा धावपळकावरती. सत्र पहिलं समाप्त झालंय आणि 4 षटकामध्ये 53 बनवल्यात. बॅटिंग करत असताना टीम बादलीवर आगासन्ना आणि 54चं लक्ष कंपल्सरी चेसिंग आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये विजयासाठी 54 धावा बनवाव्या लागतील. यस खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीचे आपण दमदार आमदार सुभाषजी कडुभोईर इथं साहेब आपण इथं आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्यापासून लोभ होतं ना असंच प्रेम खऱ्या अर्थानं या नागावगावरती या आयोजकांवरती राहू दे. आणि या स्पर्धेला निरोप घेताना आपण आलात. या स्पर्धेची आता शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक सहर्ष आपलं देखील स्वागत. मान्यवरांचे निश्चित आभार व्यक्त करू. महत्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं या स्पर्धेचा निरोप घेताना आपण सर्व मान्यवरांना पाहू शकाल. नामदार आमदार सुभाषजी भोईर, तदनंतर आमचे रमेशजी पाटील यांना देखील आपण पाहतोय. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील. या सर्वांचा आपण आभार प्रकट करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा आवाज असेल सौरभ पाटीलचा. दुसऱ्या सत्रामध्ये हे लक्ष पूर्ण होईल की लक्षाचा बचाव होईल. ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रात सौरभला मात्र तुर्ताच टॉससाठी संपर्क साधा तळोजे मजकूर आणि त्यांच्या विरोधात खंबालपाडा. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धा सातत्यानं यशस्वी घडावी यासाठी नेहमीच कार्यरत असणारे 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील त्यांचं देखील मोलाचे योगदान. खरं तर ह्या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान नाहीये तर ह्या विभागामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा उत्तम कशा व्हाव्यात यासाठी त्यांचं योगदान आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. ओव्हर टू सौरभ. देखील उपस्थित आहेत. लगेच तलोजा आणि त्याला फाईट करणार तलोजा 40+ आणि खांबालपाडा 40+ या दोन टीम मध्ये मॅच. भगवान शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस लगेचच करूयात आपण.
या भगवान शेठ बडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. तलोजे मजकूर 40+ त्यांना फाईट करणारे टीम खांबालपाडा 40+ या दोन टीम खांबालपाडा 40+ टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग. चला तलोजे मजकूर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपला देखील दीपकजी पाटील गोडामॅन यांची देखील आमदार चषक तुम्ही स्पर्धा पार पडली. गेम ऑन लेस प्ले. पहिल्याच बॉल वरती उडवलाय बॉल. चाला मिड विकेट. बॉर्डर लाईनच्या बाहेर भव्य दिव्य स्वागत गोलंदाजाचं केलं जात आहे. श्रीराम पाटील ठोकलाय चौका. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या टॅपिंग स्ट्रोक. फिल्डर तिथे तुम्ही पाहता सुबेर लेगला तोपर्यंत एकदा एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती लक्ष पार करायचं. 54 धावेचं भलं मोठं लक्ष आता पार करायचंय. खऱ्या अर्थानं सुरुवात या विश्वनाथ जी मस्कर साहेबांचं खऱ्या अर्थानं शुभगड नारिवलीचे तुम्ही पाहता रायगड असोसिएशनचे जे सल्लागार आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक चौकार. साई पाटील या आमचे खऱ्या अर्थाने एक जबरदस्त समालोचक दैसरचे या मुन्ना शेख या तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ. या कॉमेंट्री मुन्नाची आपण देखील ऐकणार आहोत. या मुन्ना लय लवकर या कॉमेंट्री या लगेच. रुपेश जी पाटील तलोजे मजकूर यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विकेटचं पतन झाला. धक्का लागला पहिला. लगेचच भगवान शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार करू. शफल झाला. लाईन उंच चालला. मस्त आमिंग स्ट्रोक आहे. मर विकेटला पकडलाय. जेल तू चल में आया. धक्के पे धक्का आल्या पावली बागाडी. आणखीन एक विकेट पतन. सन्मान होता सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा क्रिकेटला दैवता मानणारे क्रिकेटवरती अथुनात प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं विश्वनाथ शेठ मस्कर यांचा सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ या भूषणजी भोईर यांना देखील सन्मानित करू. या भूषण या भूषणला देखील सन्मानित करू. भूषण भोईर ला आपण देखील सन्मान त्यांचा पार करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती दैसरच्या.
ज्ञानेश्वर आला बॉल इथे मात्र चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील. षटकातील पुढचा बॉल बाद सगळा बॉल चालला पॉइंटला. फिल्डिंग तिकडे झाली एकच धाव आली. 1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. षटक संपलं पहिलं. 10 धावा धावफलकावरती. लक्ष 54च आहे. आता बनवायच्या 18 मध्ये 44 डीज आहे. अठरा मध्ये बनवायच्या 44. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. नवीन गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी किशोर मुंडे आला. श्रीराम पाटील देखील ज्ञानेश्वर पाटील. आता मात्र त्यांना इनिंगची एक गरज आहे. एकाला मात्र मॅच विजयासाठी द्यायचा. टीम मिल्सेला बॉल झाला मन विकेट. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 44 धावा 18 मध्ये पार करायच्या. आता 17 बॉल 42 मोठ्या फटक्यांची गरज आहे. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्वार्धामध्ये मोठे फटके कृष्णा मडवीच्या पाठ मध्ये पाहिले आणि त्या फटक्यांची आता गरज असेल टीम नुलझेला. फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेने वेगानं फिल्डर धावतोय आणि त्याला मात्र फिल्डिंग जबरदस्त पाहायला भेटली. बॉल स्टॉप केला. तोपर्यंत इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. तुम्ही पाहता 3 आणि 3 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती स्कोर फुजान तुम्ही पाहता 15 या कडावरती 2 गडी बाद झालेत. सुरुवात खऱ्या अर्थानं एकाला मारतोय. एकाला टीम साठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि आता ती जबाबदारी कोण घेईल. नेक्स्ट मॅच तलोजे मजकूर त्यांना फाईट करणारे खांबालपाडा हे देखील लक्षात घ्या. बामाली टीम देखील आता येते. 40+ तुम्हाला देखील शुभेच्छा. रमेश शेट गोंदलीला तुम्ही पाहता या 40+ या तुमचं देखील स्वागत. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर तुम्ही पाहता बॉल खाली झाला विकेट कीपरच्या हातामध्ये. निलेश तुमचं देखील कौतुक करू. षटकातील पुढचा बॉल डॉट बॉल आला. षटकातील पुढचा श्रीरामसाठी बाटसातला कडा बॉल चाला लेग स्लीपला. तुम्ही पाहता फिल्डिंग चांगली झाली आहे दुसऱ्या अटेम्प्टला. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती. जय गावदेव जाडुमाड 40+ क्रिकेट संघ नागाव डे नाईट तुम्ही स्पर्धा पाहता. स्पर्धेचा 3रा दिवस आणि ही मॅच तुम्ही पाहता या 2 टीम मध्ये निलजे त्यांना फाईट करतीये. ती टीम आकाशन 40+. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खऱ्या अर्थानं विकेट कीपरच्या हातामध्ये बाद आलेले वन आघासन. खऱ्या अर्थानं विहान नाव आहे त्याचं उर्फ बादल त्याला असं म्हटलं जातं. नाना पाटील यांचं ते सुपुत्र आहेत. हा बॉल खूप चांगला लाईन ठप्पा. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लक्ष्य 54चा. स्कोर 16 वरती 2 गड्यांच्या बाद. निलजे टीम निलजे शोध कुठार घरी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या घरी गेल्यानंतर तो बावल्याच्या डोळ्यातून खऱ्या अर्थाला अश्रू यायला लागले. तो लढत बसला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना विचारलं तू का लढतोय.
त्याने खऱ्या अर्थाने कशासाठी लढतोयस, तुझा हात तुटलाय म्हणून तू लढतोस काय, खऱ्या अर्थात त्याने मावल्याने काय उत्तर दिलं असेल. आणि खऱ्या अर्थात रयतेचा स्वराज्याचा राजा माझ्या घरी आला आणि मला मुजरा करायला हात नाही, याच्याहून सौभाग्य काय असे मावले नव्हतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत तुम्ही पाहिलं, त्या मावळाला ते उत्तर दिलं. आज रयतेचा राजा माझ्या घरी आला आणि मला हात मुजरा करायला हात नाहीये, आणि तो मात्र लढत होता त्यासाठी. आता मावळा असे मावळे आता या कलियुगात नाही आहेत, तो इतिहास होता. छत्रपती ही पदवी 350 वर्षा पहिले खऱ्या अर्थानं एकालाच भेटली, तो मात्र माझा रयतेचा राजा स्वराज्याचा निर्मिता. आईचं स्वप्न बाळगलं ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आज गुणगुणत आहे. हे लव डे खऱ्या अर्थानं तुम्ही साजरे करता, चॉकलेट डे, प्रॉमिस डे. आता 19 फेब्रुवारी साजरी करा. 365 दिवस दिवा त्या महाराजांना लावा, ज्याच्यामुळे आपण मराठी आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक देवळामध्ये देव जिवंत आहेत. आणि हे तुम्ही संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता, धावपलकावरती धावा 17 या आकड्यावरती. फ्रंट फुटला जाऊ, फटका उडवला, मस्त लॉंग ऑफ पकडला, इच्छे विकेटचं पतन, आणखी एक धक्का डीजे. चैतू शेठ पाटील क्रिकेटला दैवत मानणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारे चैतू शेठ पाटील यांचा शुभागमन. नवीन फलंदाज मैदानामध्ये कट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती आला, बॉल मागे गेला, लॉंग तुम्ही पाहता तो मात्र पॉइंटला. धावपलकावरती धाव 1 ने पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता ते 18 या आकड्यावरती. छोटासा खऱ्या अर्थानं मुलं, उद्या सुट्टी आहे का बाबू तुम्हाला? उद्या सुट्टी नाही, तरी वरती 40+ पप्पा खेळतोय, त्यासाठी मॅच देखील पाहण्यासाठी आलात. रुपेशजी पाटील जे तलोजा मुस्कूरचे आहेत, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. लहान मुलं देखील आल्यात. नाईटची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा लहान मुलांची गर्दी आपण पाहतोय. उद्या शाळा आहे तरी देखील ते खऱ्या अर्थानं झोप 3 घंटे घेतील, पण ते मॅचला पाहायला येतील. हे क्रिकेटवर त्याचा छोटांचं देखील प्रेम आहे, कारण की कोणी भाऊ खेळतोय, कोणी खऱ्या अर्थानं पप्पा खेळतोय. आता 40+ हे तुम्ही धमाके पाहता. आणि इथे रणगिराचा बालच नव्हता, नो बॉल घोषित केला आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय. स्कोरबोर्ड वरती 19 धावा. या मुन्ना आमच्या सोबत आहेत, खऱ्या अर्थानं त्यांचा देखील आपण एक इनिंग मध्ये आवाज ऐकू. या मुन्ना एक इनिंग खऱ्या अर्थात झाली पाहिजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे हा बॉल डॉट आहे. षटक संपलं, 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा 19. सुजनचे तुम्ही सल्लागार पाहता विश्वनाथ भोसकर, क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचा. आणि जेव्हा क्रिकेट स्पर्धा असतात आम्ही पाहिलंय त्यांना, खऱ्या अर्थाने ते हजेरी लावत असतात. धावपलकावरती धावा 19 तुम्ही पाहता. सहा चेंडू 35.
6 चेंडू 35 गरज आहे. या कैलास पावशे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फटका बॅटच्या रडारमध्ये उडवला बॉल साला पोटी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार. कुलदैवत त्याचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. खऱ्या अर्थानं षटकार आलाय. मॅच जिंकेल का याच्याकडे देखील लक्ष लागलाय. बॉल चाललाय तुम्ही पाहता मिड विकेटला. या बॉलवरती 1 आणि खऱ्या अर्थानं चंद्रकांत पाटील जेव्हा जेव्हा चंद्रकांत मामा गोलंदाजीवरती आलाय ना तेव्हा तेव्हा पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती षटकार. या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती षटकार. त्यानंतर कमबॅक तुम्ही पाहिला. तुम्ही पाहताय लक्ष आता पार करायचं. 4 बॉल 28. फटका उडवलाय. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स फिल्डर कलेक्ट करतोय. योगी संते उसारकर खऱ्या अर्थानं समाजसेवक याचा देखील लक्ष्मणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती 3 दिवस खऱ्या अर्थानं ते स्पर्धेला उपस्थितीत आमचे चांगले मित्र आहेत. आपलं देखील स्वागत करू. खऱ्या अर्थानं या बॉलवरती धाव आली आहे. 1 हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं किंग ट्रॉफी पाहिली. खऱ्या अर्थानं स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी दैसरला पुरस्कृत केलं चंद्रकांत मामानं. चंद्रकांत पाटीलनं हा संघ 2 मॅचेस जिंकल्यात खऱ्या अर्थानं किंग ट्रॉफी मध्ये. हे पुरस्कृत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत आकाशनच्या. फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. क्वार्टर बॉलची संधी हुकली आहे आणि इथे मात्र सोडलाय झेल. आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय या मैदानामध्ये आघासन संघानं.